लोक वाहते आणि तुमच्या गावातलं वातावरण खरंच प्रसन्न आहे. आणि असंच गावाचे गाव निर्माण झाले पाहिजे हेच तर या संतांना अभिप्रेत होतं की उद्योगी जन सर्व पुजारी पूजा तयाची इमानदारी पूजा तयाची इमानदारी आता कोकणात नाही राहिलं आता कोकणात नाही राहिलं मग गावात मंदिर शोभलं किंवा भावानं कवनी राहिलं मग गावात मंदिर शोभलं मग गावात मंदिर शोभलं हो मग गावात मंदिर शोभलं. म्हणून दुर्भावासियांचं धन्यवाद देतो. आज पुरुष मंडळीची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि कमीत कमी 10-12 मंडळीचा सत्कार झाला जैन गावासाठी. याचं का बजेटच नाही बसलं का अजून? आणि हे होयच कोणाचं बा? याले फक्त शांत बसवा. तुम्ही लहान लहान लेकरं राहिले का आनंद वाटते, तसं तुम्हाला लहान लहान पोरायले जास्त सांगायची गरज नाही. मग तर कधी कधी असं वाटते आता बयाड पोट्टे जन्माली येणे बंद झाले, कारखान्यात बंद झाला तो. आता जेवढी पोरं जन्माली येतील भाऊ हुशारच येतील. चुपचाप करते लहान लहान पोरं. जसं एक पोरग 15 दिवस शाळेत नाही गेलं, शाळेच्या नावावर चाटक मारे पोटत, पोरग शाळेत जात नाही हे त्याच्या आजीने माहिती होतं. काऊन तर घराघरात कसं राहते, आजीची न नातवाची युती राहते. आजीचं न नातवाचं चांगलं पडते, काऊन तर आजीली फुकटाची बिस्किट गावाला भेटते. सर्वच आज्या तसं नाही, तुमच्या दुर्ब्यातल्या सर्व आज्या चांगल्या आहेत. नागपूर पडली गोष्ट. आज ज्या काही गोष्टी सांगेन त्या याच्या नाही समजायच्या, सर्वकडच्या नागपूरच्या. तुमच्याबद्दल उद्या सांगेन, दुपारी कार्यक्रम आहे उद्या भंडारा जिल्ह्यात सारवेले. तुमच्या गावच्या सर्व आज्या चांगल्या. याच्या आजीबद्दल मला बोलायचं नाही. एवढ्या थंडीच्या दिवसात काही काही आजी ग्रहणाच्या दिवशी कीर्तन ऐकायला आल्या, म्हणजे नातवाचं कौतुक पाहायला आल्या. मी त्या सर्व आजींना धन्यवाद देतो. तिच्या आजीबद्दल बोलणार नाही मी, जे जशी असेल तसं तिला झोमन. पण नातू जर 15 दिवसापासून शाळेतच गेला नाही तर आजीचं कर्तव्य नाही का त्या नातवाला रागवणे? पोराची गुरुजी पोराच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर गुरुजी गेटच्या बाहेर उभे होते. आजीने खिडकीतून त्या गुरुजीला पाहिलं आणि पहिले आजीबाई घरात जाऊन घुसली. त्या नातवाला सांगायला लागली, म्हणे नातू लप म्हणे तू. ते गुरुजी आले म्हणे घरी. नातू म्हणे आजीले, आजी तूच लप म्हणे. काऊन तर मी गुरुजीला सांगितलं म्हणे का 10 दिवस झाले बाई आजी मेली. पोट्टे काय कमी कलाकार आहे? पोरं हुशारच आहे, फक्त यांना योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. कारण या कोड्याकडे माझी लपले ज्योतिबा घासती ना. काऊन तर ह्या मीडियावाल्यानं कोरोना आजाराचा बाजारच एवढा केला टीव्हीवर. सकाळ संध्याकाळ कोरोनाच दाखवे. चांगले चांगले लोक गेले जी, चांगले चांगले लोक कोरोनानं गेले. आपल्या जवळचे माणसं कोरोनाने गेले. ज्याची गॅरंटी वाटते का हा 60-70 वर्ष जगन, असे चांगले चांगले तरुण पोरं कोरोनानं नेले. ज्याची गरज होती देशाले अशी माणसं गेले. आणि काही काही अशी परतले त्या लाटेतून भाऊ का जे गावाले बोज होते ते वाचले. मेडिकल मध्ये ऍडमिट राहिले 3-3, 4-4 दिवस नड्या टाकतूक करून वापसच आले. पण काही असो, त्या कोरोनानं काही जगणं शिकवलं. अनेक चांगल्या गोष्टी कोरोनानं शिकवल्या. हा मनोरंजनाचा भाग सोडून द्या, पण कोरोना जर सिरियसली जर घेतला का नाही आपण, तर कोरोनानं अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. स्वच्छतेचं महत्व कोरोनामुळे समजलं. जो माणूस 8-10 दिवस अंग धुवे, तो माणूस दिवसातून 50 वेळा हात धुवायला लागला त्या कोरोनामुळं. अनेक चांगल्या गोष्टी कोरोनानं शिकवल्या. शाळेमध्ये गुरुजीनं काटकोण, लघुकोण, विशालकोण, षटकोणच शिकवला होता. पण तो कोरोना नावाचा रोग आला आणि त्यानं शिकवलं आपलं कोण.
नवऱ्याले कोरोना झाला तर बायकोनं जेवाचं ताट दरवाजाच्या फटीतून दिलं, पण जवळ नाही गेली थे. नो स्क्रीन टच. अरे रामाले वनवास झाला पोरो. कोणाला? तुम्ही बोलत जा, प्रभू रामाले वनवास झाला. तर रामासोबत सीता गेली होती का नाही गेली होती रे? 14 वर्ष वनवासात प्रभू रामासोबत सीता गेली होती. इकडे या, हा फक्त राम क्वारंटाईन झाला 14 दिवसासाठी. या सीतेनं ढुकूनही नाही पाहिलं रे भाऊ. हे जवळही नाही गेली. होय कोरोना तो काय साधा रोग आहे म्हणता का तुम्ही? अनेक चांगल्या गोष्टी कोरोनाने शिकवल्या. कमी खर्चात लग्न करा हे कोरोनाने शिकवलं. नाही तर काही काही लोक लग्नात खर्च करे. या बँकेचं कर्ज, त्या बँकेचं कर्ज करे का नाही खर्च. तो कोरोना नावाचा रोग आला, 50 लोकातच लग्न लागले. पहिल्या लॉकडाऊन मध्ये तर 5च लोकात लग्न लागलं. मग 5 लोक कोणते न्यायचे हाच प्रश्न पडे. तर मग नवरी अन्नवर देव झाले 2. नवरी नवरदेवाले न्यासाठी एक ड्रायव्हर. किती झाले? 3. तिकून पोरीची माय, इकून पोराचा बाप. लागलं 5च लोकात लग्न. कमी खर्चात लग्न करा हे कोरोनाने शिकवलं. आम्ही 10-15 वर्षापासून बोंबलून राहिलो कीर्तनातून की कर्ज काढून या, घरी आणू नका विघ्न, घरी आणू नका विघ्न, सर्व मिळून लावा रे आता सामुदायिक लग्न, सर्व मिळून लावा रे आता. आमच्या शेतकऱ्याचा, कामगाराचा, मजुराचा, श्रमिक वर्गाचा पैसा याच्यातच जास्त खर्च होते. लग्न, मृत्यू, तेरवी याच्यावर पैसा कमी खर्च करा हे कोरोनाने शिकवलं. अनेक चांगल्या गोष्टी कोरोनाने शिकवल्या. मी तर म्हणतो वर्षातून एक चक्कर मारावंच कोरोनानं. चांगल्या गोष्टी शिकवल्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट कोरोनाने शिकवली बेटा, कोरोनामुळे समजली ती गोष्ट माणसाले का शरीर संपत्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे. याच्यावर तर जगात कोणतीच मोठी संपत्ती नाही. याले जपणं महत्वाचं आहे. कारण सर सलामत तो पगडी 50. म्हणून आपले हँडशेक व्यसनानं खराब करू नका हे कोरोनानं शिकवलं. पण काही काही बहादरच्या कोरोनाच्या काळात यायले दारू नाही भेटली तर सॅनिटायझर पेले आणि लवकर नेले. त्या कोरोनाने शिकवलं काका शरीर संपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे. याच्यावर तर जगात कोणतीच मोठी संपत्ती नाही. नाही तर एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि कार्यक्रम संपल्यावर आम्हाला एका जणाच्या घरी जेवण होतं. आम्ही जेवण करायला बसलो का नाही तर तो घर मालक मला 10 वेळा एकच वाक्य सांगे म्हणे, तुषार भाऊ यंदाचं वर्ष एवढं जोरदार लागलं म्हणे मला म्हणे 100 पोते तूर झाली म्हणे. का म्हणे तो? 100 पोते तूर झाली. 100 पोते तूर झाली म्हणे. आता 15 मिनिटाच्या जेवणात त्या माणसानं 20 वेळा मला तेच सांगितलं 100 पोते तूर झाली, 100 पोते तूर झाली. आता योगायोगानं का झालं, दुसऱ्याच दिवशी त्या माणसाला सकाळी अटॅक आला आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. त्याला दवाखान्यात भरती केलं. त्यानं दवाखान्यातून मला फोन केला म्हणे, तुषार सूर्यवंशी बोलता का? म्हटलं हो बोलतो. तुम्ही कोण बोलता जी? म्हटलं बापा म्हणे मला ओळखलं नाही म्हणे तुम्ही. कालच तर रात्री जेवले म्हणे आमच्या घरी चांगलं दाबून तुम्ही. अरे म्हणलं तुम्ही 100 पोते तुरवाले बोलता का? म्हणे हो तोच बोलतो म्हणे. सकाळी मायनर अटॅक आला म्हणे तर दवाखान्यात भरती केलं म्हणे पोरायनं. दवाखान्यातूनच फोन केला म्हणे तुम्हाला. मी त्या माणसाला म्हणलं काका तब्येतीची काळजी घ्या, औषध बरोबर वेळेवर घ्या आणि टेन्शन घेऊ नका म्हणलं, काळजी करायची नाही म्हणलं. 100 पोते तूर आहे म्हणलं या वर्षी आपल्याला. हो म्हणे कायची 100 पोते तूरची म्हणे. डॉक्टरनं म्हणे मला म्हणे औषध लिहून दिली म्हणे आणि पथ्य सांगितले म्हणे. म्हणलं कोणते पथ्याची? तर डॉक्टर म्हणत होता म्हणे का सारं काही खाजो फक्त वरण नको खाजो. कोण्या कामाची याची 100 पोते तूर? एका माणसाजवळ 4-4 गाड्या 4 व्हीलर. त्या गाड्या चालवण्यासाठी गाडीवर ड्रायव्हर, पण तो गाडीतच ना बसू शके काऊन तर त्याचं पोटच बाहेर निघालं. तो दवाखान्यात गेला म्हणे डॉक्टर साहेब पैसे किती घ्या, या पोटाचा इलाज करा म्हणे पहिले. डॉक्टरनं त्या माणसाला औषध लिहून दिलं आणि त्याला सांगितलं म्हणे सारं काही करजो पण गाडीत नको बसजो. हा म्हणे बा माझ्याजवळ 4-4 गाड्या आहे. डॉक्टर म्हणे त्या गाड्याला मागून धकवत जा म्हणे तू.
धकवशील तर व्यायाम होईल आणि व्यायाम होईल तर पोट अंदर जाईल. म्हणजे माणसाजवळ पैसा असेल सारं काही असेल पण हे शरीर संपत्ती नसेल तर का करता. हो ना. अनेक लोकांजवळ पैसा होता, पैसा द्यायला तयार होते पण बेडच उपलब्ध नव्हता कोरोनाच्या काळात. पैसा होता पण ऑक्सिजन सिलेंडर नव्हता. मग त्या कोरोनानं शिकवलं पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे. आणि दिवाळीच्या निमित्तानं बसणाऱ्या प्रत्येक माणसानं संकल्प करा या कोरोनापासून काहीतरी शिकावं लागल. आपल्या घराचा आजूबाजूला तरी एक तुळशीचं झाड लावा, ही खरी दिवाळी आहे. या ऑक्सिजनचं महत्व त्या कोरोनाच्या काळात समजलं. आरोग्यम धनसंपदा. धनसंपदा. आणि आताही लोक जर जागृत जर नाही झाले का नाही या 5 वर्षात तर तुम्ही लिहून घ्या आपलं वाक्य. येत्या 10 वर्षानंतर लोकाईले घराघरात शहरामध्ये सांगून राहिलो एक ऑक्सिजन रूम तयार करायला लागेल. काय करायला लागेल? ऑक्सिजन रूम. ऑक्सिजन रूम तयार करायला लागेल. कारण ऑक्सिजनच नाही, झाडाची कटाई जिकडं तिकडं वाढली, जंगल तोड वाढली. ज्या शेतात शेतकरी उभा पाहिजे होता नांगर घेऊन, त्या शेतामध्ये आज बिल्डर उभा आहे टेप घेऊन. पर्यावरण पूर्ण संपून गेलं. म्हणून तर या संत महापुरुषाच्या विचाराची गरज आज भासते माणसाले. याईनं तो विचार दिला बाबू शिवाजी महाराजाच्या काळात एक झाड तोडलं तर त्याच्या दुप्पट झाडं लावा लागत होती. ते शिवराज्य होतं. एक झाड तोडलं तर त्याच्या दुप्पट झाडं लावा लागत होती. म्हणजे झाडावर प्रेम करा हे सांगणारे शिवाजी महाराज होते. आणि आजकाल पोट्ट्यानं झाडावर प्रेम करणं सोडून दिलं, झाडाखाली प्रेम करणं चालू केलं. एक एक डायमंड बसूनच राहते. जरा केळापूरले जाऊन पाहिजे तुम्ही त्या गार्डन मध्ये, असं वातावरण आहे. आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. कारण हे जीवन अनमोल आहे. या मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेणं आवश्यक आहे. कारण शब्ददा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर. शब्ददा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर. शब्ददा प्रेम करावे. म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं आपण हा संकल्प घ्या. एक झाड लावा, झाडावर प्रेम करा. हे दिवाळी परिवर्तनवादी दिवाळी झाली पाहिजे. आता दिवाळीच्या निमित्ताने मी पाहिलं ना, आता प्रत्येक घराघरावर मला लाइटिंग दिसल्या आणि प्रत्येक घराच्या समोर रांगोळी दिसली. तुमच्या गावात आहे का नाही? बरोबर आहे का चूक आहे बाबू? तुम्ही बोलत जा. आहे का चूक आहे का बरोबर आहे? आणि प्रत्येक घरावर एक आकाश कंदील दिसला. आकाश दिवा आहे का नाही? हा गडबड को हा एवढा फळफळ कोण करते रे? हा का सीजर न झालं का हे? तुम्हाला तो चांगला सांगून राहिला तर त्याला मागून मारून राहिला. कोरोसलय कलाकारजी. पण या दिवाळीच्या निमित्ताने एक वाक्य सांगतो. खरी दिवाळी कधी साजरी होईल माणसाच्या जीवनात सांगू? ज्या दिवशी माणसाच्या जीवनात समाधान नावाचा कंदील लागल. ज्या दिवशी माणसाच्या जीवनात समाधान नावाचा कंदील, समाधान नावाचा कंदील लागल, त्या दिवशी माणसाच्या जीवनात रोज दिवाळी साजरी होईल. रोज. आज प्रत्येक माणसाजवळ सर्व काही आहे पण एक गोष्ट नाही, तिचं नाव आहे समाधान. काय नाही माणसाजवळ? समाधान. समाधान नाही. आणि समाधान नाही म्हणून माणूस दुःखी आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला अपेक्षा सुखाची आहे पण प्राप्ती दुःखाची आहे. मग माणूस दुःखी का होते? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस अँड व्हाय? का बरं माणूस दुःखी आहे? त्याचे कारण आहे. शेजारचा माणूस सुखी आहे म्हणून माणूस दुःखी आहे. अमेरिकेत जर एखाद्याच्या घरात जर लाईन जर गेली तर अमेरिकेचा माणूस पॉवर हाऊसले फोन करते का हे लाईन काऊन गेली?
चायना जपान मध्ये जर एखाद्याच्या घरात जर लाईन जर गेली तर चायना जपानचा माणूस वायर चेक करते का या वायर मध्ये तर काही फॉल्ट नसत. आणि आपल्या भारतात जर एखाद्याच्या घरात जर लाईन जर गेली तर हा माणूस दुसऱ्याच्या घरात तोंड घालायला जाते त्याच्या घरात लाईन आहे का. आपल्या दुःखाचं कारण इथं आहे. मग माणसाले जर सुखी जर बनायचं असेल तर आपला विचार ग्लोबलाइज करावा लागेल. हेच तर या संतांना शिकवून दिली की सबका भला हो जग में यही कामना हमारी, यही कामना हमारी. गुरुदेव से हमारे, गुरुदेव से सबका हरिपाठातून हा विचार केला. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन ती लोक. जे लोकांचा विचार करतात ती माणसं मोठी होतात. पा एवढ्या वर्षानंतर यायचे फोटो लागले का नाही बाबू गावात. कोणाचे फोटो आहे. कोणाचे फोटो कोणाचे आहेत. हा तुकडोजी महाराज अजून गाडगे महाराज. आता याच महिन्यामध्ये तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी झाली. लाखो लोक आमच्या गुरुकुंज मोजरीला आले. 54 वर्षानंतरी तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी. एवढ्या वर्षानंतरी संत गाडगे बाबा पुण्यतिथी. एवढ्या वर्षानंतरी आधी गावागावात हनुमान जयंती, शिवाजी महाराज जयंती, बिरसा मुंडा जयंती. आपली 13वी आणि यायची जयंती पुण्यतिथी. काऊन हे लोकांसाठी जगले. आपण फक्त आपल्यासाठी माल जमा केला. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बालीन दाबायदाची खोल, एक साडी, एक माडी आणि एक घोडी. याच्यावर तर आपलं जीवनच नाही. म्हणून जे माणसं लोकांकरता जगतात ती माणसं मोठी होतात. म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं संकल्प घ्यावा लागल. या अधिकारी वर्गाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला आठवते 6-7 वर्षाच्या आधी असंच एक गाव, ज्या गावामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंड मोहाडी नावाचं एक गाव आहे. आदिवासी समाजाचं गाव आहे सर. त्या गावातून जवळपास 20 ते 22 अधिकारी झाले. आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या गावात माझं कीर्तन ठेवलं होतं. मी खोटं बोलत नाही. तो कार्यक्रम आजही युट्यूबला आहे माझा, गोंड मोहाडीकर म्हणून समूहाचा. आणि तसंच गाव आज तुमचं दिसलं. बाबा कमी लोक आहे का आज गावात. हो ना. हा आणि या चालला का देश बाबा. ह्या का लागीत लोक आहे का तुमच्या गावात. मी सुट्टी देईन 5 मिनिटाची आणि विनंती करतो आयोजक मंडळीला, आता कोणाची कीर्तन ह्यान का पुढच्या वर्षी दिवाळीच्या निमित्तानं तर असं नको घ्यायचा. हे लहान लहान पोरं उठते का नाही बाथरूम साठी. उपाय करायचा. येथून सरळ पाईपलाईन द्यायची. आता ठिबक सिंचन प्रकल्प, जल स्वराज्य योजना, शीद पैनगंगा. तुम्हाला लहान लहान लेकरांसाठी तर आपलं कीर्तन आहे. त्या या कीर्तनातून हा विचार गेला पाहिजे घराघरात की तंटमुक्त व्यसन मुक्त आम्हा गाव पाहिजे. तंटमुक्त व्यसन मुक्त आम्हा गाव पाहिजे. गावातील न्याय आम्हा गावा पाहिजे. गावातील न्याय आम्हा गावा पाहिजे. गावातील न्याय आम्हा गावा पाहिजे. त्या पद्धतीतच आपलं गाव आहे. मगाशी तंटमुक्त समितीच्या अध्यक्षांचा सत्कार झाला. 2 लाखाचा पुरस्कार आपल्या गावाला भेटला तंटमुक्तीचा. टाळ्या वाजवा एक वेळा गावासाठी. एवढं सुंदर आपलं गाव आहे ना. आज लोकही भरपूर आहे. बाबा व्यवस्थाही फुल दिसून राहिली. बाबा बाबा चाही आहे का. हो. फक्त ते चाय देणारे जे आहे का नाही त्यानं माझ्यासोबत भेट जा कार्यक्रम संपल्यावर. मला एक पुस्तक तुम्हाला सप्रेम भेट द्यायचा आणि एक फोटो तुमच्यासोबत घ्यायचा आहे. हो काहून ते हे चाय देणारे माणसं कधी का बनतील
काही नाही. चाय देणारे माणसं प्रधानमंत्री झाले, इकडे ऑटो चालवणारे माणसं मुख्यमंत्री झाले. हे का म्हणती? आणि तसं तुमचं गाव पोटेन्शियल असलेलं गाव आहे, ज्याला काय म्हणते त्याला ऊर्जा देणारं गाव आहे आपलं. म्हणून ज्या गावाने एवढे अधिकारी दिले. पहा बरं कमी लोक आहेत आज कार्यक्रमात. महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत. 3 पार्ट्या म्हणजे मी राजकारणातल्या पार्ट्याबद्दल बोलणार नाही, तो काही मा विषय नाही. आपल्या पार्ट्या वेगळ्या आहे. आपली पहिली पार्टी आहे 18च्या खालची लहान लहान पोरं चिल्लर खुर्दा जाईल मतदानाचा अधिकार नाही. आणि सतीश भाऊ नाकलेंच्या कामाचे नाही. सर्व लहान लहान पोरांना आवाज द्या बरं एक वेळा. छत्रपती शिवाजी महाराज की, पंढरीनाथ महाराज की, भारत माता की. वा वा, फुल बॅटऱ्या चार्जिंग आहे यायची. आता दुसऱ्या नंबरची पार्टी आहे फक्त माणसं. 18च्या वरचे मराल टेकले थे. सर्व माणसांना एक वेळा आवाज द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे बाबा की, श्री संत बाजीराव महाराज की, पूज्य तुकाराम दादा की. सर्व माणसांना आवाज दिला तर मला बरं वाटत. मी तुम्हाला जय काऊ म्हणा म्हणतो, तुम्ही जय म्हणलं का इकडं आमची बॅटरी चार्जिंग होते. काहून तर लय संघर्ष करून आलो. आज तुमचा रोडही एवढा सुपर भेटला आम्हाला. मुकुटबन नंतर असं सुपात पाकडल्यावानीच वाटत. एवढा संघर्ष कर, त्याच्यातही नक्कीच्या लग्नाला 17 इग्न म्हणते का नाही, तशासारखंच तुमचा हा फाटा सोडून मी पाटणले गेलो. काहून तर आम्ही पाहूनच राहिलो. त्याने आम्हाला सांगितलं होतं रामदादानं फोनवर का बा महाराज म्हणे जो पहिले फाटा भेटन तेथून वळून जायचं. आम्ही पाव रोडनं फाटेस फाटे फाटेस फाटे. शेवटी गेलोच पाटणले. मग एवढा संघर्ष करून तुमच्या गावात आलो का नाही. मग तुम्ही आम्हाला ऊर्जा देणारी मंडळी आहे. खरं जसं मोबाईलले चार्जर असते का नाही बाबू, चार्जर, तसे तुम्ही सर्व पुरुष मंडळी म्हणजे आमचं चार्जर आहे. म्हणून माणसाईले म्हणलं आवाज द्या. पण काही काही माणसं अजूनही शांतच बसून आहे का नाही. वाढवू का माणसाचा आवाज? वाढवाचा का? बरोबर. जे माणसं स्वतःले मर्द समजत असतील अशाच माणसानं जय म्हणा फक्त. आता पहा दिवाळीचा दिवस आहे, ग्रहणाचा दिवस, आज लक्षातच येते. ज्याबरोबर माणसाई नाव भारत माता की असं आता कसा वाढला आवाज. तिकडं एक अमरावती जिल्ह्यात मनस आहे, अटकली खुटी तर जाशील कुठी. पण धन्यवाद देतो पुरुष मंडळीचं, कारण आपण दिवसभर काम करता, नोकरी करता, उद्योग करता, शेती करता, व्यवसाय करता आणि सायंकाळचा वेळ आपल्या गावासाठी देता. आणि आता 3ऱ्या नंबरची पार्टी आहे, अतिशय महत्वाची पार्टी, फक्त बाया. काहून तर पुरा कारभार आता बायाच्या हातात आहे. बाई सभापती, माणसं उच्चपती. द्या बरं महिला मंडळी तुम्ही आवाज, कारण तुम्हा महिला मंडळीत फार ताकद आहे. कोणत्याच बाईनं स्वतःला कमी समजायचं नाही. एका बाई तेवढी ताकद आहे या देशातल्या. एकट्या हनीप्रीतनं पुरा राम रहीम बाबा लंबा केला. एका वर्षात 3 बाबा जेलात गेले. पोरं किती? 3. पुन्हा 4था का गेला असता का नाही जेलात, तर लुडोचा गेमच चालू करावा लागत. म्हणजे बायाले का कमी समजता? कारण तू अंबा जगदंबा तू शेरवाली, तू अंबा जगदंबा तू शेरवाली. नाव तुझे अनेक तू महाकाली, कोणत्याच बाईने स्वतःला कमी नाही समजायचं. एका बाई तेवढी ताकद आहे या देशातल्या. तुकडोजी महाराज लिहितात ग्रामगीतेत 20वा अध्याय महिलोन्नती, स्पेशल महिलांवर अध्याय आहे. 100 गुरुची ताकद एका बाईत आहे. असं विना म्हणत कोण म्हणते? तुकडोजी महाराज ग्रामगीता. तुकडोजी महाराजाची ग्रामगीता म्हणते. एवढं सांगूनही पटत नसन तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लहान लहान पोरं, आता दिवाळी झाली का नाही, दिवाळी कालच झाली दिवाळी, तर दिवाळीचे कपडे घ्यायला गेले असं ना तुम्ही वणीले, कोणतं जवळ पडते तुम्हाला?
आदिलाबाद हो हा मग आदिलाबादले कपडे घ्यायला गेले का नाही तुम्ही कपडे